एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजपा आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली. त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली. मी मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीलाच सांगतो. उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाहीत. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोश्री. पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5 आमदार 16 येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10 पण अजून 5 राहतील, 10 राहणार नाही. अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर. तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे. चटणी पण नाही पानावर घालाय हवी तर. काय बोलतो? याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे, मी सगळं मुद्दा मांडलाय. याने आमच्यावर केलेली टीका, भाजपवर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार करा. आमचे 303 आहे, आमची सत्ता आहे केंद्रात, राज्यात. तडीपार करायचं ठरवलं तर आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू, आणि ज्यांच्यावर अनेक आहे पेंडिंग सीडी मध्ये आहे त्यांना करू. उद्धव ठाकरेंना. हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांगतो मी. कोणाला अरे तुरे करत नाही, पण याला कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. तू डायरेक्ट तडीपारची भाषा कशी काय करतो? भाजपला करा. अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही. जरा माहिती घे ना. नुसता सामना वाचू नको, बंडलबाज संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, हे बाकीचे पण वाच. आणि त्यामुळे त्याने जी टीका केली आहे, भाजपा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरेला, आता खरं म्हणजे मी शिवसैनिक 39 वर्ष होतो, 66 पासून 39 वर्ष. आणि त्यानंतर 85ला मी नगरसेवक झालो, 87ला बीएसटी चेअरमन झालो, 90ला आमदार, नंतर मंत्री. ही पदं आल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो, खाली हात कधीच नाही जायचो. प्रसाद तर घेऊन जावंच लागायचं. अरे तुला दिलेले, आता तू आमच्याकडून त्या प्रत्येकाकडून जे काय मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया, तुम्ही सगळे माहित आहे, सगळे लॉस, अनेक बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात, त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिटमध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, सुटला नाही. इन्क्वायरी आहे, योग्य वेळी करणार.
पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही. हे 10वं वर्ष आहे. मोदींनी केलेली कामं जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे. आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो? 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने. आतापर्यंत वाघ मॅडम तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना तर मी पहिले पैसे काढून त्याच्या वतीने मी त्या भटजींना सांगायचो. इथे खरं सांगतो, मी नाही अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात काढणे, पैसे टाकायची दाणत नाही. ते किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो, काय भ्रष्टाचार बोलतो भाजपवर, भ्रष्ट पक्ष. अरे शिवसेनेत यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं. एकदा मुद्दाम का आठवणी सांग. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येताच हे साहेब भेटले. साहेब मी मर्सिडीज घेतली, जरा बघा ना, पहा ना, मला म्हणतो. म्हटलं चल दाखव. गेलो, पाहिली, म्हटलं छान आहे, अभिनंदन. मी आपल्या कानात इन्कम टॅक्सला दाखवलीस का रे? नाही, काय गरज आहे? मर्सिडीज केली इन्कम टॅक्सला, म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार कर. याला माहित नव्हतं. मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीएला सांगितलं तू ऑफिशियली दाखव. नितीन दोषी सीएचं अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे. भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावा हे त्याला माहित नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो पण ठग्या होता ना, अलायन्स मध्ये होता, युतीमध्ये. मग हा पण तसाच होता काय? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे असं म्हटलं तर. देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट बनवावा. देशातील जनता भाजपला ठग वाटते का? मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत नाही. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊन या म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात, देशात सगळे पक्ष सांगे तिकडे जातात. उगा टीका करू नकोस.